नमस्कार, नवराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी प्रथमेश आणि आपण पाहताय बातम्या सेकंदात। देशभरातील ट्रक आणि ट्रॅक्टर चालकांचा सुरू असलेला संप मागे घेण्यात आलाय। नव्या हिट अँड रन कायदा आणखी लागू करण्यात आला नाही असे केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले, त्यानंतर हा संप मागे घेण्यात आलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सातारा दौऱ्यावर आहेत। नायगावमध्ये ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत। भंडारा गोंदिया मतदारसंघावर अजित पवार गटाने दावा ठोकलाय। पार्थ पवार हे सध्या जिल्ह्यात सक्रिय झाले आहेत, त्या दृष्टीने पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचे सत्र सुरू झालं असून प्रफुल्ल पटेल यांनी लोकसभा निवडणुकीस लढवण्यासाठी तयारी दाखवलेली आहे। महानंदा हा दुधाचा ब्रँड गुजरातला पळवण्याचा डाव असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केलाय। हा प्रकल्प गुजरातला जात असेल तर उद्धव ठाकरे गट त्याला विरोध करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। महाराष्ट्रात सध्या धृतराष्ट्राचं सरकार असल्याचं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी क्रिकेट सामना आजपासून खेळवला जाणार आहे। हा क्रिकेट सामना जिंकून मालिकेतील आव्हान संपुष्टात भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून सुरू होत आहे। मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी भारताला हा सामना जिंकावा लागणार आहे। अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी पाहत रहा नवराष्ट्र।